या ना या, बस. बोला, काय म्हणताय? तुमचं काही काम होतं का? नाही, काही काम नव्हतं. त्या दिवशी मी तुम्हाला एवढं बोलायला नको होतं. माझं बोलणं तुम्ही एवढं मनाला लावून घ्याल असं मला वाटलं नव्हतं. नकळत माझ्याकडून तुमचा अपमान झाला, त्याबद्दल सॉरी. नाही पहा, तुम्ही सॉरी म्हणू नका. खरं तर माझीच चूक होती. मी तुमच्याशी एवढं कठोर नव्हतं वागायला पाहिजे. तुम्ही माझी चूक मला दाखवून दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. डॉक्टर, अहो, हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. खरं तर मला खूप अपराधासारखं वाटतंय, गिल्टी फील होतंय. मी तुम्हाला एवढं टोकाचं बोलायला नको होतं. तुम्ही मला माफ केलंत? हो हो. नाही, आधी म्हणा तुम्ही मला माफ केलंत, म्हणजे माझ्या मनाचा ताण कमी होईल. बरं ठीक आहे, माफ केलं. खरंच? मला विश्वासच बसत नाहीये. मी काय केलं म्हणजे तुमचा विश्वास बसेल? खिडकी उघडू चालेल? तुमची हरकत नसेल तर. माझी काहीच हरकत नाही. येते हा. थँक यू. दृश्य अदृश्य, नियमित अनियमित. झाले? गुड. चला, आजचा क्लास संपला. जा आपल्या घरी. हा, मंजू दीदी, चाललीस वय? हो, मैं भी आती हूँ ना तुम्हारे साथ. मला भी नाम्याच्या मॉल मधनं सामान घ्यायचे. तेवढंच बोलत बोलत जाऊ की. हो चालेल की. चल. मंजू दीदी, चल. डिंपल, हा? डॉक्टर काहीतरी वेगळं वागतायत असं वाटत नाही का तुला? नाही म्हणजे तू ऑब्झर्व केलंस का? अगं ते लय बदलल्यात. बदलल्यात म्हणजे? चांगुलपणाचं भूत बसलंय त्यांच्या मानगुटीवर, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. माझ्यामुळे? काय संबंध? विजय भावांना तू त्यांच्याशी भांडली होती ना, तू त्यांना बडबडली होती, तेव्हापासून असंच विचित्र वागतात. पेशंटची पण फी कमी केली त्यांनी, आणि त्यांना असे सल्ले देतात जसं काय आयुष्यात त्यांना डॉक्टरची परत गरजच पडणार नाही, आणि पेशंट घरच्या घरीच बरं होणार आहे. आणि त्यातल्या त्यात म्हणजे गरीब लोकांकडनं पैसे घ्यायचंच बंद केलंय त्यांनी. अगं मग चांगलं आहे की. नाही म्हणजे मी जाणून बुजून त्यांच्याशी बोलले नव्हते, पण माझ्या बोलण्याचा जर इतका मोठा परिणाम झाला असेल आणि एवढे चांगले वागत असतील तर वाईट काय? पण मला सवय नाही ना डॉक्टरांना असं बघायची. आता पैसे कमवून म्हातारपणी समाजसेवा करायला काय हरकत आहे त्यांना, पण आता ते सगळं करायची त्यांना गरज आहे का? अशा पायी ते स्वतःचंही नुकसान करतात आणि माझंही नुकसान करतात. ते तुझंही नुकसान म्हणजे? अगं मंजू दीदी, म्हणजे मला असं म्हणायचं होतं, तू सांग, त्यांनी जर पैसे नाही कमवलं तर मला पगार कुठून देणार? आणि आमच्या घरात मीच कमवते ना, म्हणून मी काय त्यांना असं म्हणत नाही की लोकांकडून पैसे लुबाडा, पण त्यांचा हक्कच आहे तेवढं त्यांनी घेतलं पाहिजे की नाही. आणि मला जर पगारच नाही दिला तर मी घरात काय देणार? 2 टायमाचं कसं खायला भेटणार आम्हाला? तूच सांग आता मंजू दीदी, काय करायचं? असं असेल तर मला बोलावंच लागेल डॉक्टरांशी. मी आले. नाही मंजू दीदी, तू आता काय त्यांना बोलू नको. आता काही योग्य वेळ नाही त्यांना बोलायची. योग्य वेळ आली ना
मी तुला सांगल मग बोल. हा ठीक आहे, निघूया. हा वय चल. अरे वा, आज चक्क तुम्ही बाहेर बसलात. कसा होता आजचा दिवस? मस्त, खूपच मस्त होता. थँक्यू सो मच. हे काय अचानक आभार प्रदर्शन कशाला? पूर्वी तुम्हाला लोकांच्या नजरेची भीती वाटायची. लोक तुमच्यावरती हसतील, तुमची चेष्टा करतील म्हणून तुम्ही घाबरायचा. मनात इतकं सगळं असताना तुम्ही रूमच्या बाहेर येऊन लोकांसमोर आलात. तुमच्या या एका निर्णयामुळे खूप काही गोष्टी बदलल्या. जशा की खूप काही. आता गावातले लोक मला रिस्पेक्ट देऊन बोलतात. पूर्वी कारण नसताना मनात अपराधीपणाची भावना असायची, पण आता नाही. आता लोकांच्या नजरेला नजर भिडून मी बोलते. ज्या लोकांनी माझी बदनामी केली, माझ्याबद्दल वाईट साईट बोलले, माझ्याबद्दल नाही त्या अफवा पसरवल्या, अशा सगळ्यांची तोंड आपोआप बंद झाली. सगळं कसं छान छान घडतंय. आणि हे फक्त आणि फक्त तुमच्या एका निर्णयामुळे शक्य झालं. खरंच तुम्ही खूप मोठी हिंमत दाखवली. ही हिंमत दाखवायचं बळ तुझ्यामुळे आलंय माझ्यात. माझ्या प्रत्येक सुखदुःखात साथ दिलीस तुम्हाला. या अशा अवस्थेत सांभाळलेस. आणि आता तू अडचणीत असताना मी नको तुझ्या पाठीशी उभं राहायला? पाठीशी नको नाही, म्हणजे तुम्ही माझ्या सोबत राहा. तुम्ही सोबत असाल ना की अख्ख्या जगाशी लढायची हिंमत मिळते. म्हणजे येऊ का? अरे संजू, तू? नाही म्हणजे तुम्ही बिझी असाल तर नंतर येईन. बोला तुम्ही. अरे आम्ही बिझी वगैरे काही नाही, ये ना. बोल, काही काम होतं? तुला म्हणलं नव्हतं का त्या जमिनीच्या पार्टी बद्दल? ते ऑलमोस्ट डन आहे. उद्या मीटिंग आहे. ते आपल्याला ऍडव्हान्स सुद्धा देणार आहेत. काय सांगतोस संजू? खरंच खूप आनंदाची बातमी सांगितलीस बघ तू. थँक्यू सो मच. लय मोठं काम केलं तुम्ही आमचं. आम्ही तुमचं खरंच आभारी आहोत. अहो आभार कसलं त्यात? मंजू आणि तुम्ही काय पर काय तोय माझ्यासाठी. आणि मंजू, असं आभारावर गुंडाळू नकोस नुसतं. ऍडव्हान्स मिळाल्यावर पार्टी झाली पाहिजे. पार्टी हवी आहे ना? मग सांग ना कुठल्या हॉटेलमध्ये जायचं, जाऊ. मंजूची खानावळ नवं हॉटेल आहे. तुलाही भारी स्वयंपाक बनवती माहित आहे मला. मग हॉटेलात कशाला जायचं? बरोबर आहे तुमचं. मंजू खरंच उत्तम स्वयंपाक बनवते. अन्नपूर्णेची कृपा आहे तिच्यावर. मग तर ठरलंच, घरीच पार्टी करायची. ठीक आहे बाबा, घरीच पार्टी करू. तुला माझ्या हातचं छान जेवण खायला घालते, मग तर झालं. बरं चल, येतो मी. अरे येतो कसं? एवढी आनंदाची बातमी सांगितलीस, चहा तरी घेऊन जा. नाही नको, जमिनीची डीलची बातमी द्यायची होती तेवढी दिली. आता घरी लय कामं पडली ती. येतो मी. येतो. मी तुम्हाला सांगितलं होतं ना, सगळं काही छान छान घडतंय. लवकरच सगळं नीट होईल. आपल्या जमिनीचं डील होईल, तुमचं ऑपरेशन होईल, तुम्ही चालायला लागाल आणि आपला संसार सुखाचा होईल. आता पेटते. ए बधीर, तुझ्या जाणं पेटेल का आज? हा काय लागा एवढं चगाळ घेऊन आलो मी, तू पेटवत बसलाय. इकडे दे दे इकडे. म्हणून तुला म्हटलं होतं त्या मंजूच्या मागं फिरण्यापेक्षा का नाही जरा तालमीत येत जा. लागलाय खेळायला. हे बघ कसं आहे. अरे लईच पेटलंय लागा.
अरे आलो होतो की एकदा, ते कुस्ती शिकवायच्या नावाखाली एक एक पैलवानांनी मला उचलून उचलून फेकलं. हे अशी काडा 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 हाडं मोडली होती माझी, अजून बी आवाज येतो. त्यापेक्षा आहे ना मंजूला भेटलं की नाही असा धाड 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 आवाज येतो, ते परवडतं मला. मंजूच्या जमिनीचा सौदा झाला का नाही, ते जाणार आहे मुंबईला. ती एकदा मुंबईला गेली का नाही, मग कुठनं आणि कसला कसला आवाज येतो मला सांग. जाईल म्हणजे? अरे ती काय राहायला आली वय इथं, जमिनी करायला आली गावात. तिचं ती काम झालं की ती निघाली मुंबईला. हो, किड्याचा आवाज कुठून येतोय? नाही जाऊ देणार मंजूला माझ्या. अर ह्यो किडा वरडतोय वय. काय करणार आहेस तू, काय करणार आहेस हा? अरे तिच्या जमिनीचा सौदा होतोय का नाही बघ उद्याच. सुरेश बापू का ना, सुरेश बापू तिला अडावान्स पण देणार आहे. तिचं काम झालं की मंजू चालली मुंबईला. भुर्र मी सांगणार आहे तिला नको जाऊस म्हणून. तर तू नवरा नाहीस का तिचा, ज्यानं ती तुझं ऐकल. अरे ती ऐकल पण तिच्या नवऱ्याचं. बघितलं नाहीस का किती जीव लावते ती तिच्या नवऱ्याला, किती काळजी घेते, किती सेवा करते. तुला सांगतो मंजू सारखी बायको मिळायला का नाही नशीब लागतं, नशीब. खरंय बाजा. अरे मी जर माझ्या बापाला घाबरलो नसतो ना तर तिला गावातनं बाहेर जाऊच दिलं नसतं. मंजू माझी बायको असती. हो भला का काय करतोस तुला का नाही गावातल्या चौकात नेऊन वडाला बांधून नागडं उडं करून मारलं पाहिजे. दारू पिऊ नकोस म्हटलं तर नाही हा. मग तू अशी बातमी दिल्यावर मी काय करू? दुःख इसरायला काहीतरी पाहिजे की नको? ते काय नाही, मी उद्याच मारुतीच्या मंदिरात जाणार आहे आणि मारुतीला नवस बोलणार आहे. मंजू जायला नको म्हणून मी माझी शपथ घालणार आहे तिला. बघतोच कशी जाते ती. नाव्या तुला नशा चढली का? ती आता मंजू गावातनं बाहेर गेल्याशिवाय उतरायची नाही असं वाटतंय मला. ए बाजा नको ना तिचा जाण्याचा विषय काढू. आता तू बघ, तर बघ तुम्ही काय करतो ती. बघ बघ. डॉक्टर हे काय करताय तुम्ही? झोपायची तयारी. का असं वागताय? मुझे तो कुछ समझ में नहीं आ रहा है. तुमच्या अशा वागण्याचा ना आता गावातल्या लोकांना बी संशय यायला लागलाय. संशय का बरं? कारण तुम्ही पहिल्यासारखं वागणं झालंय. मंजू दीदी बी मला विचारत होती, पण मी हुशार आहे ना म्हणून सगळं सावरून घेतलंय. तुमचे हे वागले ना डॉक्टर, एक दिवस तुम्हाला लय अडचणीत आणणार आहे बघा. हरकत नाही, अडचण आली म्हणून माणसाने चांगल्या गोष्टीची संगत सोडू नये. तुला माझ्या या स्वभावाची सवय नाहीये ना, होईल हळूहळू. ओ डॉक्टर, मला नाही तुमच्या स्वभावाची सवय करून घ्यायची. तुम्ही जर असंच वागत राहिला तर आपण जे ठरवलं त्याचं काय करणार? मला पैसा कमवायचंय, बडी हिरोईन व्हायचंय, मुंबईला जायचंय, आणि तुम्ही जर असंच वागत राहिला तर मी पैसा कसं कमवणार? डिंपल, ते तुझं तू ठरव. मी आता या सगळ्यातून बाहेर पडलोय का? वय का? मग रेश्मा वहिनीच्या डेड बॉडीचं काय करायचं ना ते सांगा. तुला हवं ते कर. मी तुला अडवणार नाही आणि थांबवणारही नाही. काय चाललंय तुमचं? तुम्ही जर असंच वागत राहिलं ना तर मी. डिंपल, मी तुला म्हणालो ना, मी तुला अडवणार नाही. मी परिणाम भोगायलाही तयार आहे. फार फार तर मी जेलमध्ये जाईन. मी गावात लोकांची सेवा करायचो, जेलमध्ये गुन्हेगारांची सेवा करीन. मी ठरवलंय, माझे सगळे गुन्हे मी कबूल करीन. एका गुन्ह्यात तूही सामील होतीस. रेशमाची डेड बॉडी तूच लपवलीस ना. घाबरू नकोस, मी तुझं नाव नाही घेणार.
माझ्यामुळे तुझं वाईट झालेलं मला बिलकुल नाही आवडणार. मी तुझ्या घरात राहतोय. मंगलताईंनी, बाबूदादांनी मला खूप चांगलं वागवलंय. माझ्यामुळे त्यांना त्रास झालेला मला बिलकुल आवडणार नाही. डॉक्टर, आता मला तुमच्यापेक्षा ना त्या मंजू दीदीचाच राग यायला लागलाय. तिचं काय, ती जमीन विकल पैसे घेऊन निघून जाईल. तुम्ही बसा इथंच लोकांची फुकटची सेवा करत. हा, त्या कुठे जाणार आहेत? तिच्या जमिनीची डील फायनल झाली. पुढच्या आठवड्यात तिला पैसे बी मिळतील. पण मी सगळं तुम्हाला का सांगते ना, तुम्हाला तर आता काय देणं घेणंच नाही पैशाशी. तुम्हाला तर चांगलं वागण्याचं डोहाळं लागलंय ना. चला, हे एक चांगलं झालं. त्यांच्या जमिनीची डील फायनल झाली. बिचारा खूप अडचणीत होत्या. आता त्यांचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तुम्हाला ना काय सांगून उपयोगच नाही. माझंच चुकलं. तुमच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्हाला कामात मदत करायला लागले. करा, तुम्हाला काय करायचं ना ते करा. पण इथून पुढे अडचणीत अडकलं ना तर मला म्हणू नको मला मदत कर, मला मदत कर. इथून पुढे मी तुम्हाला कुठल्याच कामात मदत करणार नाही. समजलं? हे घ्या. हे घ्या. नाही, माझ्याकडे नको, यांच्याकडे द्या ना. मोजून घ्या. अविश्वास आहे आमचा तुमच्यावर. आणि त्यात कसलीच घासाघीस न करता तुम्ही डील करायला तयार झालात, हेच खूप आहे आमच्यासाठी. जमीनच तशी आहे म्हणल्यावर कशाला करायची घासाघीस? हा, आजकाल सुपीक बागायत जमिनी मिळतात होय कुठं. मंजूनं आधीच सांगितलं होतं, शक्यतो शेतकऱ्याला जमीन विकायची. आणि तुम्ही शेतीसाठी जमीन घेताय हे बघून लय भारी वाटते बघा. आप्पा जिवंत असते ना तर त्यांना कधीच आवडलं नसतं जमीन विकलेली. ते नेहमी म्हणायचे, बाईनं तिचं मंगळसूत्र आणि शेतकऱ्याने त्याची कसती जमीन कधीच विकायची नसते. खरं तर मला ही जमीन विकायची नव्हती, पण परिस्थिती समोर कोणाचं काय चालतं ना. हे बरोबर बोला बघा तुम्ही. बरं, निघतो मी. उरलेले पैसे कागदपत्र करताना देतो. हा, अहो निघताय काय? चहा घेऊन जा ना. आहोत परत आल्या बघू ताई. येतो मी ताई. झालं ना तुझ्या मनासारखं सगळं? तू उगाच टेन्शन घेऊन बसली होतीस. हो, झालंय मनासारखं, पण अजून बऱ्याच गोष्टी होणं बाकी आहे. या पैशाने अमरचा इलाज करायचा आहे. जमिनीचं डील झालं ना की आम्ही लगेच मुंबईला जाणार आहोत. आणि हो, तुला आत्ताच सांगते, आम्ही जरी मुंबईला गेलो ना तरी तुला आम्हाला भेटायला यायचंय, कळलं? नाही तर जाशील मला विसरून. म्हणजे तू लगेच जाणार? हो, जावंच लागेल. इतके दिवस जमिनीचं डील व्हायचीच तर वाट बघत होतो. लवकरात लवकर अमरचं ऑपरेशन झालं ना की त्याला त्याच्या पायावरती उभं झालेलं बघायचंय मला. बरं, येतो मी. मंजू,